नमस्कार मंडळी. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात राजकारण गेलं चुलीत हे यूट्यूब चॅनल. आपल्याशी काही खंडानंतर, काही अवकाशानंतर आपल्याशी संवाद साधतो आहे. काही वैयक्तिक कारणं घडली त्यामुळंच हा संवाद करायला थोडासा वेळ होतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांनाच, आपल्या देशवासियांना, आपल्या तिन्ही दलाच्या सर्व सैनिकांना, त्यांच्या अधिकारी यांना, तसेच देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि संबंधित सर्व यंत्रणा यांना मी खरोखर मनःपूर्वक धन्यवाद देतो की आपण ऑपरेशन सिंदूरमुळं जगात खरोखर भारताची मान उंचावली आहे, त्याला तोड नाही आहे. तर हा झाला हा प्राथमिक भाग खरोखर. आणि जे आपले नागरिक किंवा आपले सैनिक या चकमकींमध्ये वगैरे हुतात्मा झाले, जे नागरिक जे मृत्यू पावले, त्या सर्वांना मी श्रद्धांजली देतो सुरुवातीला. आणि मग आजच्या विषयाकडे वळूया आपण. आजचा विषय आहे अंतर्गत यंत्रणा. जशी मी आत्ता म्हटलं, जे आपले मिलिटरी असेल, सैनिक असतील, स्थलसैनिक किंवा नाविक दल असेल किंवा एअरफोर्स असेल, ह्या दलांमधले तिन्ही प्रकारचे सैनिक, त्यांचे अधिकारी वगैरे, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं त्यांच्या सेवेचं मानधन दिलं जातं असं मी म्हणेन. तो काय पगार नव्हे, कारण प्रत्यक्ष प्राणाची आहुती द्यायला लागणार आहे हे माहिती असताना देखील ज्या निष्ठेने ते तिथं उभारतात आणि आपल्याला खरोखर बऱ्याच संकटातून त्यांनी आत्तापर्यंत मुक्त केलेलं आहे, त्याला तोड नाही आहे, तर ते मानधन आहे. त्याच प्रकारचं मानधन आपल्या अंतर्गत यंत्रणांनासुद्धा मिळतं. त्याविषयी थोडक्यात नंतर बोलतो. सुरुवातीला मी काही विविध भागांमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे वेगळ्या विकासाची कामं म्हटलं जातं, आणि ह्या अंतर्गत यंत्रणा या भागामध्ये मुद्दा म्हणून मी उल्लेख करतो की केवळ आणि केवळ राज्याअंतर्गत किंवा जिल्हाअंतर्गत किंवा एखाद्या गावाअंतर्गत ज्या वेगवेगळ्या यंत्रणा असतात, शासकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा वगैरे, त्यांच्याविषयीच केवळ या भागामध्ये मी बोलणार आहे. ह्या बाकीच्या आधीच्या ज्या यंत्रणा मी बोललो, देश संरक्षणाच्या वगैरे, त्यांचा काडीमात्र संबंध याच्याशी नाही आहे, हे कृपया ध्यानात घ्या आपण. असो, तर त्या यंत्रणांना आपल्या जे सीमेवर आहेत, संरक्षणासंबंधित जे आहेत, ती ज्या निष्ठेनं उभारतात, तिथं मानधन घेतात, तशाच प्रकारचं पगार, सॅलरी आणि वेजेस ह्या अंतर्गत यंत्रणांनासुद्धा मिळतात. तर त्यांच्यामध्ये आणि ह्यामध्ये निष्ठांमध्ये आपल्याला तफावत जाणवते का, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, विशेषतः मी आता आज जे बोलणार आहे, अंतर्गत सुरक्षा यंत्रणा, आपली नागरिकांची व त्यांच्या मालमत्तेची किंवा सामाजिक सलोख्याची जी रक्षण करते ती यंत्रणा. मी मोहमात बोलतो आहे, आपण जरा समजून घ्या. जास्त उघड केल्यानं तकलीफ नको म्हणून मी ह्या अशा साधारण ॲब्रिव्हिएटेड पद्धतीनं बोलतो आहे ही गोष्ट. तर आपल्या किती जणांमध्ये ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, आपल्या अंतर्गत यंत्रणा, यांच्याविषयी मनामध्ये 100% कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की ह्या आपल्या नागरिकांच्या भल्यासाठीच ह्या यंत्रणा बनवल्या गेलेल्या आहेत. आपण जरूर याचं आत्मचिंतन करूया, सगळेजणच आपण. कारण मी मगाशी उल्लेख केला की सॅलरी आणि वेजेस ह्यांना देखील मिळतात. तर ते ज्या निष्ठेनं आपले सैनिक सीमेवर आपलं संरक्षण करतात, त्याच निष्ठेनं आपलं संरक्षण ह्या मालमत्तेचं, आपल्या घरादाराचं वगैरे केलं जातं का, तितक्या निष्ठेने ते केलं जातं का, हा खरा मुद्दा आहे. आणि आपल्यात किती विश्वासार्हता ह्याविषयी आहे, आपण जरूर याच्यावर बोला. आपल्या आरोग्यविषयक असेल, आपले संरक्षण विषय, अंतर्गत संरक्षण विषय असेल,
किंवा इतर प्रशासकीय ज्या वेगवेगळ्या यंत्रणा असतील, रेकॉर्ड कीपिंग असतील वगैरे वगैरे, किंवा आपल्याकडून काही महसूल वसूल करणाऱ्या यंत्रणा असतील, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या या प्रशासकीय यंत्रणांविषयी आपल्या मनात छातीटोकपणानं किती जणांना आत्मविश्वास वाटतो की ह्या केवळ नागरिकांच्या भल्यासाठीच आहेत. आपण जरूर याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि ह्याचं उत्तर जर आपण शोधलं तर उघडपणानं हे उत्तर नकारात्मकच येईल, नकारात्मकच येईल, दुर्दैवानं असं म्हणावं लागतं. ज्या आपण रिलायबली आपण ज्या पद्धतीनं आपल्या सैनिकांवर आपला भार टाकतो, आपण त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असतो, एक एक मनामध्ये एक कुठल्याही प्रकारची शंका नसते, अशा प्रकारची अशा प्रकारची शंकाविरहित मनोवस्था आपल्या ह्या अंतर्गत यंत्रणांविषयी आपल्यामध्ये असते का? सगळ्यात मोठा प्रश्न. ते मिळणाऱ्या त्यांच्या वेतनाचं खरोखर कसोशीनं केवळ नागरिकांच्या भल्यासाठीच आपल्याला हे वेतन मिळतं, ज्या कामासाठी आपली नेमणूक आहे त्या कामासाठी आपण पूर्णपणानं दक्ष असलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांची वर्तणूक असते का? हे दोन महत्त्वाचे खरं तर मुद्दे आहेत. नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेली संशयविरहित भावना आणि दुसरे त्यांची आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा. जर ह्या दोन्ही बाबतीत आपल्याला नकारात्मक उत्तरं येत असतील तर मग ह्या यंत्रणा, मी तेच पूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये जे बोलून दाखवलेलं आहे, मग ह्या यंत्रणा कुठल्या एक भिंत म्हणून उभी राहतात. असं अगदी आपण ठामपणानं सांगू शकतो की नागरिकांना मिळणारी जी सुविधा आहे ती कशी न मिळेल, त्यांच्या असुविधेची कारणं कशी जास्त वाढतील आणि त्याच्यावर परत नवीन सुविधांची आमिषं दाखवून आपल्या माथी आणखीन नवीन काय मारलं जाईल, तेही आपल्याच टॅक्समधून, आपण भरलेल्याच करामधून आपल्यावर कसं लादलं जाईल, ह्यासाठी ह्या लबाड्या सगळ्या चालतात का असा प्रश्न आहे माझा, तिखट प्रश्न आहे माझा या गोष्टींविषयी. समजा आता आणखीन एक ह्याला पोटविषयी जोडतो आणि मग मी परत ह्या विषयाकडे येतो. मी जे रस्ते, पूल बांधणीविषयी वगैरे जे काही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तर त्याचे परिणाम दिसू लागले. सांगली आणि आसपासच्या भागामध्ये नुकतंच नागरिकांनी स्पष्टपणानं सांगितलं की विकास कामं वगैरे सगळं मान्य आहे मला, पण जे ढिगारे उपसले जातात, मातीचं खनन केलं जातं, ढिगारे उपसले जातात आणि भराव टाकला जातो, ह्याचा कुठला सायंटिफिक, हा रस्ता कन्स्ट्रक्ट करताना किंवा पूल कन्स्ट्रक्ट करताना, रेल्वेचं कन्स्ट्रक्ट करताना, रेल्वेचा मार्ग, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर सर्वेक्षण केलं जातं का? प्रॉपर सर्वे होतो का? टोपोग्राफिक सर्वे होतो का? इथल्या भागामध्ये पाणी कुठं आहे, कुठं सखल भाग आहे, कुठं उंच भाग आहे, कुठं भराव टाकल्यानंतर बॅकवॉटर येण्याची शक्यता आहे. आता ह्या नागरिकांना आत्ताच 15 दिवस आधीच मान्सून चालू झाला, त्या दरम्यानच जी वृष्टी झालेली आहे त्यानंच काही भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये पाणी शिरतं, तो भाग वेगळाच आहे की हे नियोजन नेमकं कसं केलं जातं की प्रत्येक भागामध्ये जर वॉटर डिस्पोजल यंत्रणा जर व्यवस्थित असेल, पाणी आणि मलनिस्सारण योजना जर व्यवस्थित असतील, तर ह्या दरवर्षी त्याच चर्चांमध्ये आपण का नेमके अडकतो आहोत आणि याच्यावर मात कुणी करणार आहे का नाही? काय नुसतीच लोकप्रवाह, अमुक तमुक ही नुसत्या सभा घेऊन, तिथं आपले उदो घेऊन ही मंडळी नुसती आपल्यावर नवीन योजना आणि नवीन फंड डिक्लेअर करून वेगवेगळ्या योजनांसाठी आपल्याच खिशातनं काढलेला कर परत आपल्या माथ्यावर नवीन योजना लादून त्याच योजनांवर हे खर्च करणार आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता अंतर्गत यंत्रणांविषयी जो मगाशी मी उल्लेख करत होतो त्याच्याकडे पुन्हा मी येतो. समजा एखाद्याच्या मालमत्तेबाबत चोरी झाली समजा, तर ही यंत्रणा कशी राबवली जाते? आत्ता नुकताच मी एका कोल्हापूर जिल्ह्याचं सर्वेक्षण बघितलं. 81 जानेवारी ते मार्च 2025 या दरम्यान 81 ठिकाणी असे चोरीचे छोटे मोठे प्रकार झाले आणि त्यातले फक्त केवळ
21 प्रकारच उघडकीस आले. म्हणजे सक्सेस रेट फक्त साधारण एक पंचमांश आहे, 20% आहे, 1/4 आहे, 25% आहे साधारण हा सक्सेस रेट. मग यश का मिळत नाही आहे? आपल्या ह्या यंत्रणेला यश का मिळत नाही आहे? आणि रिकवर झालेली रक्कमसुद्धा, जी गेलेली रक्कम आहे ती कोट्यवधीच्या रूपामध्ये आहे, 1,21,00,000 वगैरे काहीतरी आहे. आणि रिकवर झालेली रक्कम ही साधारण 20-30 लाखाच्या दरम्यान आहे. मग ह्या यंत्रणा आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत असा आपल्याला आत्मविश्वास कधी येणार? सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी या आहेत. एखाद्या नागरिकानं त्याची मालमत्ता कुणाच्या भरोशावर सोडायची, ठेवायची? सामाजिक स्वास्थ्य आहे का? ह्या अंतर्गत यंत्रणा त्या दिशेनं काम करतात का? आणि करत नसतील तर एका बाजूला आपण प्रत्येक ह्या सभांमध्ये बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घातला जातो, त्यांच्या नावाचा उदो होतो. त्यांच्या राज्यामध्ये ज्या प्रकारची यंत्रणा राबत होते जनतेसाठी, रयतेसाठी, तशा प्रकारची यंत्रणा कशी येईल ह्याच्यावर विचार होणार कधी? आणि जर उत्तर प्रदेशमध्ये, एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये जिथं प्रचंड गुन्हेगारी होती आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, तिथं जर तो स्ट्राईक रेट चांगला आणला जातो गुन्हेगारी कमी करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी, तर इथं येण्यात अडचणी नेमक्या काय आहेत? का होत नाही आहेत ह्या गोष्टी? आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी काही खराब गोष्ट घडून गेल्यानंतरच ही यंत्रणा जागी कशी होते? का होते? आणि ह्या प्रकरणी कुठल्या तरी वेगवेगळ्या ह्या मंडळींच्या जाऊन त्यांचे पाय धरायचे काय? त्या माणसानं त्यांचे पाय धरायचे आणि त्यांना विनवणी करायची काय? माझे बाबा मला सुरक्षा प्रदान करा, माझा अमुक हे घडलेलं आहे, माझ्या ह्याच्याबाबत वैयक्तिक बाबत हे घडलेलं आहे. मग माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी विनवण्या केल्यानंतर त्याच्यावर फॉलोअप होणार का? आणि हे कितपत योग्य आहे? अगदी छोट्यातला छोटा व्यक्ती असो किंवा अगदी मोठ्यातला मोठा व्यक्ती असो, ह्या आपल्या समाजामधला, त्या सर्वांसाठी एकच न्याय नको? फक्त केवळ कागदापुरताच न्याय एक आहे, प्रत्यक्षात कुठे एक आहे? असे प्रसंग घडलेले, वेगवेगळे प्रसंग घडलेले वेगवेगळे अनेक लोक आहेत, ज्याविषयीच्या बातम्या रोज त्या न्यूजपेपर्समध्ये, वर्तमानपत्रामध्ये, टी व्हीमध्ये दाखवल्या जातात, बातमीपत्रामध्ये. मग ह्याच्यावर बदल येणार कधी हा? आणि आपण विकास 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 नुसतं डमरू वाजवत बसतो आपण. विकास नेमका घडला आहे, कुणाबाबत घडला आहे नेमका? आणि पैसा आला एखाद्या भागामध्ये, पुन्हा मी वारंवार हे सांगितलेलं आहे पूर्वी, पैसा केवळ आला, फंड्स आले, याचा अर्थ विकास झाला. फंड इज नॉट प्रोपोर्शनल टू विकास अँड विकास इज ऑल्सो नॉट प्रोपोर्शनल टू फंड. त्या भागातल्या नागरिकांचं जे मत आहे, त्यांना ज्या विकासाच्या अपेक्षा आहेत, ते जर त्या गोष्टी जर घडल्या, विशेषतः त्यांची सुरक्षा, पहिल्यांदा जीविताची सुरक्षा, त्यानंतर मालमत्तेची सुरक्षा, आरोग्याची सुरक्षा आणि समाज स्वास्थ्याची सुरक्षा, ह्या 4 सुरक्षा जर साध्य झाल्या, ह्याची जर टार्गेट्स सेट केली गेली की नाही, आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये अमुक, आपल्याला असं कुठंच दिसत नाही आहे कोणी म्हणताना. फक्त विकास करतोय, आम्ही फंड आणतोय, ह्याच गप्पा केवळ ह्या सगळ्या स्टेज शोमधनं चाललेल्या आहेत. हे सगळे स्टेज शो किंवा रोड शो होऊन बसलेले आहेत. किंवा व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवणे, फेसबुकला ती पोस्ट टाकणे, इंस्टाग्रामला टाकणे, आणि अमुक एक हा कसा हे आहे, बहादर आहे, अमुक हा कसा, यांनी कसा मास्टर स्ट्रोक केला, त्यांना ते गॉगल दाखवा, त्यांच्यावर ते फेटे लावा वगैरे वगैरे. काय तमाशा मांडला आहे हा सगळा? हे असं प्रशासन चालणार? हे आपलं अशा यंत्रणा राबणार? खरा न्याय कधी मिळाला असं कुणाला वाटेल हे अशा गोष्टींमधून? मी मागं म्हटल्याप्रमाणे एखाद्या मोडक्या एस टीवरचं तरी निदान, एस टी बसवरचं तरी निदान पोस्टर काढा तुम्ही. त्या आत बसलेल्या लोकांना कमीत कमी तेवढा तरी राग येणार नाही की बाबा जाहिरातबाजी हे करतायत. आणि जाहिरातबाजी तुम्ही कशाला करता? तुमचं काम ग्राउंडवर दिसू दे ना, या यंत्रणांमध्ये सुधारणा दिसू दे. त्यासाठी तुम्ही काय करता
हे विश्वासात घेऊन आम्हाला सांगा कधीतरी की अमुक एक ह्या आम्ही स्टेप्स घेतलेल्या आहेत, ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही अमुक एक घटना या वारंवार घडत आहेत, त्यासाठी अमुक एक स्टेप्स घेतलेल्या आहेत, ह्यामध्ये अमुक अमुक लोकांचा सहभाग होता, ह्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. कुठं दिसतात ह्या गोष्टी सगळ्या? जोपर्यंत ह्या अंतर्गत यंत्रणांमध्ये बदल होत नाहीत, ड्रास्टिक चेंजेस होत नाहीत, तेच पुन्हा तेच जर प्रकार होणार असतील, हे असे ढोलबाजीचे प्रकार जर होणार असतील, तर आपण फार काय अपेक्षा ठेवू शकत नाही. फक्त देश हा बॉर्डरच्या दृष्टीने सुरक्षित राहील. अंतर्गत ह्या अशा वेगवेगळ्या लूटमारीच्या आणि ह्याच्या या घटना घडतच राहणार. आज एका व्यक्तीला अनुभव आला, उद्या दुसऱ्या व्यक्तीला तोच अनुभव येऊ शकतो. तर तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, पुन्हा एकदा ह्याबाबत आपण आग्रही राहूया सगळेजण, की ह्या मी वेगवेगळ्या यंत्रणा, अंतर्गत यंत्रणा ज्या म्हटल्या, त्यांच्यामध्ये हे ठोस सुधार झाले नाहीत तोपर्यंत आपण खरोखर थांबता कामा नये. आपण सर्वजण ह्यासाठी जरूर प्रयत्न करूया. आणि मी तर परमेश्वरी चरणी ह्यासाठी प्रार्थना करतो की सर्वांना स्वास्थ्य लाभू दे, सर्वांचे घरंदारं, त्यांचे आया बहिणी ह्या सुरक्षित राहू देत, यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या दिवशी आपला निरोप घेतो. बघू पुन्हा ज्यावेळी नवीन विषय वाटेल, राजकारण गेलं चुलीत ह्या टायटलला अनुसरून जेव्हा विषय वाटेल तेव्हा पुन्हा येईन आपल्यासमोर. तोपर्यंत नमस्कार. आपण काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.